एक महत्त्वाची बातमी आहे। फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा आहे। गंगाखेड रोड परिसरातील दत्त मंदिर चौकामध्ये आंधळेला बघितल्याचा दावा करण्यात येतोय। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या द्वारे आता तपास सुरू करण्यात आलाय। याआधी जानेवारीमध्ये देखील कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती। नाशिकमध्ये आता पुन्हा एकदा कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा केला जातोय। कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एक गुन्हेगार आहे। गेल्या 3 महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मात्र अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना पुन्हा एकदा नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसून आल्याचं बोललं जात आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सीसीटीव्हीद्वारे आता तपास सुरू करण्यात आलाय। यापूर्वी देखील जानेवारी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा तपास चालू आहे। त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, तर तो व्हाईट शर्ट पण दिसतोय, ब्लॅक पॅन्ट पण दिसतीये आणि दोघं जण जे काही दिसत आहे ते जवळजवळ ऑलमोस्ट ते दोघं तिथून गेलेले होते। तर हा फुटेज आता आपण सिओजित सेंटरमध्ये तिथूनच काढलाय। तो फुटेज लाईव्ह फुटेज आहे। सगळेजण तुम्ही आहेत, तुम्ही बघताय। जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं, जे वर्णन सांगितलं तेच आहे ते। त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील। नेमकं काय तुम्हाला निदर्शनास आलं होतं? आणि निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती, ब्लॅक गाडी आहे ती, ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट शर्ट। त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच येतो, कृष्णा आंधळे म्हणून। तुम्हाला कसं लक्षात आलं की तो कृष्णा आंधळे असं? त्यांनी मास्क घातला होता, तर मास्क जेव्हा काढला त्यांनी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्याला लगेच ओळखलं का हा कृष्णा आंधळे। किती वेळ होता तुम्ही जिथे बघितलं? किती मोजून 60 दरम्यान आता जो तपास केलाय आपण, हा फुटेज 9:36 ते 9:37-38ला झालेला आहे। 9:42ला माझा फोन गंगापूर पोलीस स्टेशनला गेलेला आहे। त्याच्यामुळं मी त्वरित फोन केला आणि त्वरित ते आले। त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिसतात आता आपल्याला। संशयित कुठून आला हे माहीत नाही मला। मोजून 2 ते 3 मिनटं मोजून 2 ते 3 मिनटं हार्डली। पाठलाग केला का त्यांचा? पाठलाग नाही केला, पण मी जसा गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला ना, माझा दिशेने म्हटलं हे कुठून तरी वेगळ्या दिशेने निघून आपण कुठून वेगळ्या दिशेने जाऊया आणि धरूया, पण ते पसार होऊन गेले। ते कोणती गाडी होती काही लक्षात आलं तुमच्या? ब्लॅक गाडी होती।